श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही काळा सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कारे दास होशी संसाराचा खर्च, दुःखाचे डोंगर भोगावया. मिष्टान्नाची गोडी जिवेच्या आगरी, मसक भरल्यावरी स्वाद. आणि काही भोग आणि काही इंद्रियाचे नाही ऐसे साचे जवळी काही. रूपदृष्टी धाय पाहता पाहता न घडे सर्वता आणि प्रश्न. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवी तुटी करीतोशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कारे का म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवी तुटी. करीतोसी. म्हणजे देवाकड असा तू का विनमुख होतो, देवाला का सोडितो, देवाची प्राप्ती का करत नाही. नाशिवंतासाठी सगळं आयुष्य पैसा कमावण्यात नाही का. पैसा मध्ये सगळं चालं ना मग अंतर्भाव. सगळं आयुष्य पैसा 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 पैसा. पैसा कमावला झाला मनुष्य जन्माचं सार्थक झालं नाही का. नाही अरे नाशिवंत आहे ते नाही का. देव सोडून सगळं नाशिवंत नाही का. आपलं स्वरूप, आपलं मूळ स्वरूप सोडून सगळं नाशिवंत. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आत्मस्वरूपाकडे. सगळं पाहून आलो म्हणजे सगळं फिरून आलो, आता काहीच करायचं राहिलं नाही का. पण आत्मस्वरूपाची ओळख नाही झाली ना. जवळ असलेलं भगवंताची कुठं ओळख हे अरे दुनिया पालती घालून आला. महाराज म्हणले तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी. काय वर्मावर बोलतात साधू. अरे गाढवा आपल्याला म्हणते ना महाराज. अरे गाढवा तू संसाराचा चाकर कशा करता होता येस. गाढव जसं आयुष्यावर वजे वाद आहे ना, आपण वजेच वाद दुसरं काय करतोय तरी नाही का. काय फरक आहे त्याच्यामध्ये. आपल्यामध्ये काही फरक नाही. ते जसं इमानदारीनं एकदा आता तुम्ही अजून आहे काही ठिकाणी ते नदीवर असे गाढवांचे भोपंडी वाळू टाकून द्यायचे. इमानदारीनं बरोबर एका मागं एक एका मागं येऊन. आता मोठ्या साधनाला वाळू उचलून द्यायची नाही ना. नाही ना. आता पाहिलं मी कोपरगाव दिवशी फुलापासून ते बरोबर गाढवा असे एक माणूस तेवढी किती गाढवा की वरती नेऊन टाकी ते 22 गाढव मस्त वाळून येते. घरी येते. हा बरोबर घरी येते. बरोबर घरी येते ती. बरोबर म्हणजे अरे गाढवा तू संसाराचा चाकर कशा करता होत आहेस. त्या योगाने दुःख ते डोंगर भोगावे लागतात नाही. आपण जसं कर्म करू त्याचं फल पुढं तयारच आहे ना. कर्म कधी तयार होतो, मी करतो हा भाव असला का. मी करतो माझ्यामुळेच सगळं चाललं, मीच सगळं संसारामध्ये करतो, बाजार यांना खाऊ पिऊ घालतो ना ते उपाशी मरतील नाही का. म्हणजे हा जो मी करतोच भाव आहे कर्म नवीन तयार होतो. कोणता करा तुम्ही केले कर्म झाले तिचे भोग आले ते पुन्हा अनंत जन्मामध्ये भोगायला पुढे तयारच असतात.
मग आता आपल्याला कर्माची वाट लावायची रीत साधूनच दाखवून दिली ना. कर्माची वाट कशी लावायची. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म शिल्लकच नाही राहिले पाहिजे. अग्निरूप झाले कसं काय कर्म शिल्लक पाहिजे. कर्मच भगवंताची सेवा झाली. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाईन वर. गोड अन्नाची रुची जिभेच्या शेंड्यावर आहे, एकावर पोट भरले म्हणजे स्वाद कळत नाही. जोपर्यंत जिभेवर गुलाबजांबू तोपर्यंत तिची गोडी नाही का. एकदा पोट भरलं काय त्याला किंमत नाही का. तसे विषय. त्याप्रमाणे इतर इंद्रियाचे अनित्य विषय इतर इंद्रियांना भोगण्यात खऱ्या सुखाचा लाभ जवळ असत नाही. काय आता ज्ञानेश्वर महाराजांनी फार त्याच्यावर बोललेत. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अरे सुख नाहीच, साध्यंतची दुःख. आणि मूर्खांना कळत नाही म्हणले. अरे सुख नाहीच विषयाचं सुख. संत विषयाच्या सुखाला सुख मानतच नाही. आपण तर त्याच्यातच त्या सुखामध्येच रमलोय नाही का. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचं सुख तर काय इंद्रियांना फार सवय लागली ती. हरीचे रूप दृष्टीने वारंवार पाहण्यात दृष्टी तृप्त होते. तिच्या ठिकाणी विषयाची तृष्णा सत्व राहत नाही. मग काय करावं. हीच दृष्टी विषयाची दृष्टी तिकडे भगवंताकडे लावावी. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. आणि मग ही दृष्टी सर्वथैव तृप्त होती. मग ती विषयाची नाही राहत, तिथं तृप्ती आहे मग नाही का. तुकाराम महाराज म्हणतात अरे तो नाशिवंत देहाची प्रपंचाचा लोभ असतो देवा पासून दुरावला का जातोस. अरे हे शरीर सुद्धा नाशिवंत आहे आपलं. आपण आपल्या शरीराची सुद्धा पर्वा करत नाही पैसा करता. पोरांचं चांगलं होईल, नातांचं चांगलं होईल, त्यांच्या नातांच्या पोरांचंच बरं होईल. त्यांना काहीच करायला नको, फार सगळं करून ठेवलं म्हणजे नाही का. त्या शरीराची माती झाली याचा काय विचार आहे. आधी संसार सुफल झाला गे माय माऊलीनं म्हणून दिखेले पाय विठोबाची. तो मज व्हावा तो व्हावा वेळो वेळा पांडुरंग. बा परखुमा टीव्हीवरून नवी संबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो वेळा व्हावा पांडुरंग. ही संसाराची सुफलता आहे नाही का. इकडे काय लग्न केलं, 2-4 पोरं, घर बांधलं, गाड्या गोड्या. कोणी विचारते म्हाताऱ्याला परत. कोण विचार करताय. नाही कोणी विचार करायला मोकळा नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी दुधा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठीमागे काळ लागला दात खातो करकरा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. कळाना जीवाला काय खरं काय खोटं काय विवेक नाही ना. काय आता आपण पाहतोच ना डोळ्यानं.
काही जो सुटला ना त्याला 700 रुपयानं पाण्यात फारलेला असते मग ती लय आनंद असतो नाही का? काय जीव पळतो मोकरच पळतो. हो. काय ते महाराजांनी गाडव झोप मध्ये ते अजिबात चूक नाही. तीळ मात्र चूक नाही गाडवाची उपमध्ये दिली ना. अहो ते तरी रात्री निवांत बसत असं मग. हो. त्याला काय घेणं रात्री नाही का. रात्री सुद्धा बसत नाही ना. नाही ना. डोक्यात कॅल्क्युलेशन चालूच असतं सारखं. हा एकदम गाढवाचा उपमा का दिली दुसरी का नाही दिली. बस किती परफेक्ट दृष्टांत साधू संत काय. करे दासोशी संसाराचा कर दुःखाचे डोंगर या मिष्टान्नाची गुढी जिव्हेच्या घरी मस्तक भरल्यावरी स्वाद नेणे. आणि काही भोग आणि काही इंद्रियाची नाही ऐसे साची जवळी काही रूपदृष्टी काय पाहता पाहता नगडे सर्वता आणि तृष्णा का म्हणे कारे नाशिवंता देवासवे तुटी करीत बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता. काय आम्हा करणे अधिक साचुनी देव झाला ऋणी पुरविता. दयाळ माया जाणे कळवळा शरणागता लळा राखो जाणे. न लगे मागणे सांगणे तयाशी जाणे इच्छा तैशी पूर्वी त्यांची. तुका म्हणे लई अंकारांगीन विठ्ठल हा जगी तुची होशी. तू निश्चळ बसून त्या हरीचे ध्यान कर. तो दाता तुला अन्न वस्त्र देईल. तर बहुतेक लोकांचं असं मध्ये बहुतेक म्हणजे नाही केलं तर तो काय आपल्याला आयत आणून देईन का. पण जर हातपाय नाही हलवलं तर देईन का. पण कोणला देईन त्याचं लिहिते सगळ्यांकरता नाही निश्चळ म्हणलंय ना. म्हणजे निश्चिंत सगळा भार त्याच्यावर घालून जर त्याचं नामस्मरण ध्यान चिंतन केलं आजही देतो तो नाही का. पण ज्याचा विश्वास नाही त्याच्या बापाला द्यायला मोकळा घेतो. त्याला येऊ नाही काही देणार होतं नाही का. त्यांना ज्याची निष्ठा आहे ज्याची श्रद्धा आहे मग आतापर्यंत चालवलाच ना भगवंताना योगक्षेम भक्तांचा. कोणाला उपाशी राहून दिले का मरून दिले आतापर्यंत नाही ना. अरे नाथविषयी कृपाळू देवाशी खुशी तो जनाशी एकला तो. बरं आपण आईच्या पोटात असताना आपली व्यवस्था केलीच ना त्यानं. का आपण दुधाला जातो तुकडं आणायला. नाही काही जेवणाची खावण्याची व्यवस्था आईच्या पोटात असताना कोणा केली बरं मग. त्यानेच केली. कोण करते दुधाची उत्पत्ती. खुशी तो श्रीपती सवे दोन्ही. अरे आईचं पोषण तोच करतो. आतमध्ये बाळाचं पोषण तोच करतोय. सगळं त्याला त्या आईच्या याच्यातूनच कनेक्शन असतं सगळं. उष्ण काळ माशी फुटती तरुवर. काय टेम्परेचर आहे काय त्या डोंगरामध्ये झाड आहे तरी हिरवे. जीवनच याशी कोण घालील. आता कोण पण घालतंय मग त्याला तिकडे नेऊ. आहे सरसकट नाही ती नाही का. त्याची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे ज्याचं प्रेम आहे ज्याचा भाव आहे देवावर त्याच्याकरता आहे नाही का. पूर्ण भार देवावर घालावला आहे आणि आपल्या वाटेला आलं कर्म करतो. आणि एका दिवशी जर चूल पेटली नाही तर भगवंताचं ध्यान करतोय चिंतन करतोय तर करतो ना त्याचा योगक्षेम मग नाही का. चालवतो ना आजही चालवतो ना कोणाच्या तरी माध्यमातून चालवतो. त्यांना सांगितलंयच ना अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्युपास्तेषा युक्ताना योगक्षेमं वहम्यहम्. करतो भगवान. एवढा विश्वास ठेवावा लागतो. तू निश्चळ बसून त्या हरीचे ध्यान कर.
तो दाता तुला अन्न वस्त्र देईल, नाही का. काही मागित काय जे काय लागत ते देतोय तो, नाही का. हा. किती उदाहरण आहे संत चरित्रात, किती उदाहरण आहे, बापरे. जो भगवान परमात्मा तुकोबा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण करू शकतो, काय नवस केला होता, सांगितलं होतं का त्याला. नाही ना. मग तो हे किरकोळ गोष्टी का देणार नाही, नाही का. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा असे भक्ताची ये घरी, कामे न सांगता करी, कामे न सांगता करी. काय लोकांना हसरतेचा भाग आहे, नाही का. हसरतेचा भाग आहे. आणि कोणत्या संतांनी सांगितलं नाही, कर्मयुक्त सगळ्या संतांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म चोख करा. उलट म्हणले अगोदर प्रपंच करावा नेटका. ते महात्म्याने तर म्हणले ज्याला संसार व्यवहार करता येत नाही त्याला परमार्थ कसं काय करता येईल म्हणले. आजच म्हणले. आजच म्हणले का. आमची प्रवचनाची काही गाठ नाही आता. काय आता काय खरं दिसत नाही आता. तू निश्चळ बसून ते हरीचे ध्यान कर, तो दाता तुला अन्न वस्त्र देईल. आम्हाला अधिक संचय करून काय करायचे आहे. लय गबाळ गोळा करून तरी काय करायचंय. आमच्याकडे जे खरं धन आहे ते मोकार धन आहे, नाही का. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. इतकं धन कमवून ठेवलंय, अमूक साठाची साठा करून ठेवलाय. हे गबाळ काय नाही का. आम्हाला अधिक संचय करून काय करायचे. सर्व पुरवणारा देव आहे, आमचा ऋणी झालाय. ठीक हे कसं आहे, आता काही लोकांकडं बँकेत पैसे असतात, मग ते काय वजन घेणं देण्याचं, नाही का. आता मोबाईलवरच सगळं चालतंय. जास्त लागली तर एटीएम वर चालतंय. मग ते कायला सांभाळीत बसतील, नाही का. तसं संतांचं एटीएम म्हणजे भगवान परमात्मा 24 तास, नाही का. आम्ही काय कोणाची खातो, आमचा राम आम्हाला देतो म्हणले. आणि यांना काही स्वतः करता काही मागायचंच नाही ना. काही मागणी आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणं तशी. अरे धीर तो कारण साह्य होतो नारायण. पोटापुरतं ते सहज देतो होतो. हे एवढ्या दिंडी पंढरपूरला जाते, काय सगळ्यांची व्यवस्था करतो का नाही तो. प्रत्येकाची व्यवस्था करतो, प्रत्येकाची व्यवस्था करतो. अरे तिकडे करतो तर मग घरी नाही करणार का. करीन. देव ऋणी झालाय, ज्याचा ऋणी झाला त्याच्या करता अभंग आहे. ज्याला देवाची घटना नाही त्याचं कसं काय करीन तो. तसा करतो सगळ्यांचाच, नाही का. सगळ्या जीवांचा करीतो सांभाळा, पण तो म्हणतो मी करतो, मग कर तू. आणि भोग तूच त्याची फळवी, नाही का. तूच करता आणि तूच करविता. सर्व पुरवणारा असा देव आमचा ऋणी झालाय. तो मोठा दयाळू मायाळू असून भक्ताची कळकळ करणार आहे. जे कोणी शरण आलेलं आहे त्याचे लाड पुरवण्याचेही जाणतो. तो दयाळू आहे, मायाळू आहे आणि कृपाळू आहे. एक एक शब्द कसा आहे पहा. जे कोणी शरण आले आहेत त्यांचे लाड पुरवण्याचे जाणतो. काय ते सुदाम बाबाचे पाय धुतले देवाना. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला काय म्हणतात, 18-20 दारिद्र्य होते जेव्हा.
कायला म्हणतात आपल्याला माहिती नाही का. सुलच पेटत नव्हती त्याच्यावाली. हो. सुलच पेटत नव्हता पण भक्ती केलीच ना त्यानं. हो. त्याचे मित्र त्याच्या बरोबर शिकलेले संस्थेमध्ये मोकार म्हणजे शास्त्री पंडित राजाची स्तुती करायची ना. हो. हा म्हणला नाही मी अनेकाची स्तुती हा घरी बायकोलाच भागवत सांगायचा. हा. हा कृष्ण असा आहे कृष्णाचं भागवत. ते म्हणायचे मग एवढा कृष्ण सांगतो मग काहीतरी जाय ना अन्न त्याच्याकडून नाही का. हा. एवढा द्वारकेचा राणा आहे म्हणले तो राजा आहे आणि मित्र आहे म्हणले जवळचा. अरे मग त्याच्याकडून काहीतरी राहण्याला काय अडचण आहे तुला. हा. ते म्हणजे गरजच नाही ना. गरजच काय आहे नाही का. हा. कायम आनंदात आहे ना. हो. आनंदाचे लाडू खातोय म्हणले आम्ही. ही स्थिती येते नाही का. कथामृती रोज तात्पर्य भगवंत न मागता गाव सोनियाचा केला नाही का. हो. म्हणजे गेल्याही दिवसात झालं. अरे पण तो आजही करतो ना आता या क्षणाला करतोय ना तो. किती उदाहरण देता येतील नाही का आपल्याला. हो. म्हणून दयाळू भक्ताची कळकळ करणारा जो कोणी शरण आले आहे त्याची लाड पुरवण्याची जाणतो. या हरीला काही सांगायच नको काही मागायच नको. आता काय सांगायची गरज आहे त्याला. त्याचं व्यापक स्वरूप कळाल्यावर तो कुठं नाही बरं. सगळीकडे. विठ्ठल विस्तार जगी सप्त पाताळे भगवंती विस्तार. विठ्ठल कुठं नाही मग. सर्वत्र आहे मग त्याला कळत नसेल का. कळत. त्याचं ज्ञान नाही ना जीवाला. हा. अज्ञानी जीवाला वाटतं आहे मंदिरात. मंदिरातलं बोलत नाही. त्याच्यामुळे त्याला देवाच्या बाबतीत गोंधळ आहे सगळा नाही का. हो. देवाचं ज्ञान नाही जीवाला. खरं ज्ञान संताशिवाय होत नाही खऱ्या देवाचं. हा. देवाचं स्वरूप काय दिव्य असतं किती व्यापक आहे कसं आहे. ज्याला देवाचं ज्ञान करून घ्यायचं ना शुद्ध त्याच्याकरता तरी संतांकडे जावा. बाकीचं जाऊ दे. ज्याला देवाचं खरं ज्ञान करून घ्यायचं ना त्यानं ज्ञानेश्वरी वाचावा भागवत वाचावा गाथा वाचावा आणि संतांकडे जावं. जो कोणी शरण आले त्याचे लाड पुरवण्याचे जाणतो. त्या हरीला काही सांगायच नको काही मागायच नको. कारण ज्याची जशी इच्छा असेल तशी तो साहजिक जाणून पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात याकरता तो आपले वाणीचे अभंग. तुकाराम महाराज म्हणतात याकरता तो आपले वाणीचे अंगावर विठ्ठल हा अलंकार घाल. आलं का ध्यानात. हा. हा काय भारी बोलले महाराज. या योगाने जगामध्ये तू विठ्ठलच होशील. वा. वाणीवर अलंकार घालायचा आहे. आपली जी वाणी आहे ना या वाणीला अलंकार घालायचा आहे विठ्ठला. मग त्या योगाने तूच विठ्ठल स्वरूप होशील. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल सुषमा झाले सावधी परत माघारी. परत माघारी येत नाही म्हणजे ते विठ्ठल रूप जातात. मनच नाही राहिलं आता ते विठ्ठल झालं विठ्ठल. आता कसं काय मागे येईन ते.
प्रवृत्तीवर राहिलं नाही, आता ते निवृत्त झालं. वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशेत येते असं आहे. सारा मनाना ते स्वरूप व्हायचं नाही का. अलंकार, आपल्या वाणीला अलंकार घालायचा आहे तो. बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता, काय आम्हा करणे अधिक सासूनी, देव झाला ऋणी पुरविता. दयाळ मायाळ जाणे कळवळा, शरणागता लळा राखो जाणे, न लगे मागणे सांगणे प्रयश जाणे, छतैशी पूर्वी त्याची तुका म्हणे लई अलंकार, लई अलंकार अंगी विठ्ठला जगी तूच होशी. सोनियाचा कळस माझी भरला सुरार, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जग. मृतिकेचा घट माझी अमृताचा साठ, तुका म्हणे हित ते माझं सांगावे त्वरी. सोन्याच्या पात्रामध्ये दारू भरली आहे, ते सोन्याचे पात्र जरी चांगले आहे तरी आत दारू भरली असल्यामुळे त्याचे चांगुलपणाचा काही उपयोग आहे का? नाही. काय उपयोग? सोन्याचं असलं आणि पार अजूनही कायच असलं तर काय उपयोग त्याचा? काहीच उपयोग नाही. ते तुम्ही संतजन मला सांगा. मातीचे मडके आहे परंतु त्यामध्ये अमृत साठवले आहे. म्हणजे भारी आहे ना. अरे मातीचं भारी आहे ना, अमृत आहे त्याच्यामध्ये. ते सोन्याचं असं त्याच्यात काय, त्याच्यावर दगड घाला नाही का. काय उपयोग आहे त्याच्यावाला? मातीचे मडके आहे परंतु त्यामध्ये अमृत साठवलंय म्हणून ते, मग ते तरी मातीचं आहे पण पवित्र आहे ना. तिकडं सोन्याचं आहे पण अपवित्र आहे. कारण महाराज म्हणतात ज्यात हित आहे ते तुम्ही मला त्वरित सांगा. दृष्टांतून ते सांगायचं खरं हित. या शरीराकडून भगवंताचं जर भजन केलं ना ते खरं अमृत आहे नाही का. मग साठविला जातात राहिलो त्याचं म्हणणे. हे शरीर कसं जरी असलं तर मग आता हे कसं झालं, शरीर हे खरं सार्थक झालं नाही का. आणि याच्यामध्ये जर विषय साठवले तर काय उपयोग आहे? जरी हे शरीर उत्तम चांगलं जरी असलं, शरीर उत्तम चांग ते शरीर सुखाचे घोष, शरीरे साध्य की शरीरे साधिले परब्रह्म. मग काय, मग खरं देव हे सांगायचंय महाराजांना. नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हो का नका देऊ, न फुकाचे जीवन तरी पाजा. तुका म्हणे मग सगुणाची चाड पूर्वा, कोणी कोड दुर्बळाची. अहो तुम्ही कोणाला दूध देऊ नका, कारण ते सारभूत असून मोठ्या किमतीचे आहे. परंतु आधारभूत जे सार ते ताक, त्याचा तरी उपकार करा ते लोकांना. आता काळ बदलला. पूर्वीच्या काळात ताक लोक फेकून द्यायचे. दुधातून लोणी काढायचं, तूप काढायचं, ते सार होतं ना. महाराज म्हणले तुम्ही दूध तर काय कोणाला देणार नाही, ताक तर द्या एखाद्याला. फेकून देण्यापेक्षा उपकार होईल ना. नाही कोणाला अन्न देत. पाणी, पाणी तर फुकट आहे ना. पाणी नाही फुकट. आता काय फुकट आले. आता 20 रुपयाला पाणी नाही का. आता काळ किती बदलला नाही का. दृष्टांत बदलावं लागतील महाराजांना काही दिवस सांगतो. पाणी सुद्धा फुकट नाही.
आता मध्ये कुठलं तरी दाखवलं रेल्वे स्टेशनवर असे लोक जार घेऊन थांबलेले होते. किती काही देईन त्याला पाणी नसतं, पाणीच वाटीत. काही काही लोक आहे ना उपकार करणारे. हा. पाणी उन्हाळ्यात पानपोळ्या घालत्यात, कोण काय तर कोण काय. म्हणून महाराज म्हणले तुम्ही कोणाला दूध देऊ नका, पण ताक तरी द्या. नाही जेवण कोणाला देऊ शकत तसं पाणी द्या पाजा. कारण महाराज म्हणतात मला हरीच्या सगुण रूपाची इच्छा आहे, एवढ्या करता माझं दुर्बळाची ती इच्छा कोणीतरी पूर्ण करा. सिद्धांत त्यांना सांगायचा, मला लागत तो देव, ती इच्छा माझी पूर्ण करा ना. मग नाही दुसरं काय द्या, पण हरी द्या, मला देव द्या. मनशी नाही रे संचित न करी ऐशी मा, लावोगे हरिनामाचा जन्म जाऊन दिसाचा, गडा पडेल यम फासा. मग कैसा हरी म्हणशी उरला साठी देहा दोहाडा, ऐसे ना म्हणे मुडा, नरदेह दुबळा ऐसे ना म्हणे रे चांडाळा, तुका म्हणे सांगू किती शेकी तोंडी पडेल माती. मनशी नाही रे संचित न करी ऐसे मात, लावोगे हरिनामाचा जन्म जाऊन दिसाचा. अरे हरीचे भजन माझ्या प्रारब्धामध्ये नाही असे शब्द बोलू नको. बरेच जणांचं मत आहे तिथे नाही का, आमच्या नशिबात काय देव आला, आमच्या काय नशिबात नाही का. आणि इकडं इकडं बरं नशिबात नाही का, 24 तास पळतो. इकडं बरं ना आमच्याकडं नशिबात जाऊ दे, असं नशिबात दिन देव नाही का. तर त्वरा कर आणि हरीचे नाम घे, आपला हा जन्म मनुष्य खरोखर व्यर्थ जाऊ देऊ नको. अंतकाळी तुझा गळा यमाच्या पाशाने दाबला गेल्यावर मग तुला हरी कसे म्हणता येईल. आताच म्हण ना हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तिने माया जाळ तुटती, अनेक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागव. नंतर हरी हरी म्हणायला वाचच बंद पडून जाती. मग काय करायचं, असतानाच मुक्त होऊन जायचं नाही का. नंतर म्हणता येऊ किंवा नाही येऊ, असतानाच भगवंत स्वरूप व्हायचं. शरीर काय प्रारब्धानुसार पडन तसं पडन नाही का. त्याचं नाम बंदच नसतं. मग ज्यानं आयुष्यभर नामस्मरण केलं तो मनातल्या मनात स्मरण करीन ना, आठवण करीन ना. नाही त्याला जमलं तर देव म्हणले मी करीन त्याच्यावाला. काही ज्ञानेश्वरीची बोली. परिचर्या करते तो. ते ऋण वय पण देखोनी अंगी, पण ज्यानं ऋण केलं त्याचं बरं का. ज्याचं बँकेत काही नाही त्याला कोण नाही थांबून देत. ते ऋण वय पण देखोनी अंगी, मी तयाची तनु त्यागी, परिचार्या करी. देव म्हणतो मी स्वतः सगळंच करतो म्हणले त्याच्यावालं. त्याचं नामस्मरण सुद्धा मीच करतो म्हणले. त्याची ऋण वय पण देखून अंगी, त्याचं ऋण आहे तेवढं त्यानं आयुष्यभर माझी सेवा केली, मग त्यानं मला बोलवा आणि मग जावा असं थोडंच आहे का म्हणले. त्याचा अंतकाळ मी साधितो म्हणले नाही का. मी त्याचं भजन करतो म्हणले, त्याच्या हृदयाच्या गाभारात राहून मी त्याचं चिंतन करतो म्हणले. काय करीत नाही देव सांगा मग. आता काळजी का शेवट आपल्या मुखात नाम येईन बुवा, आपल्याला बोलता येईन का बुवा. आताच कर्ज करून ठेवायचं त्याच्यावर मोकार. असं कर्ज करून ठेवायचं त्याच्यावर का आपल्याला पुन्हा काळजीच नाही राहिली पाहिजे. मोकार नामस्मरण करायचं, मोकार नामस्मरण करायचं, परोपकार करायचं, सेवा करायची. तर त्वरा करा आणि हरीचे नाम घ्या, आपला मनुष्य जन्म खरोखर व्यर्थ जाऊ नको. सांतकाळी
तुझा गळा यमाच्या पाशाने दाबला गेल्यावर मग तुला हरी कसे म्हणता येईल? मूर्खा, माझा देह हा विषय भोगासाठी आहे असे तू म्हणू नको. जगद्गुरु तुकोबा आपल्याला म्हणते मूर्खा, विषय भोगासाठी ते असं म्हणू नको. त्याप्रमाणे हे चांडा तर लई चढका दाबला. नरदेह हा परमार्थाची शक्ती नाही असे तू म्हणू नकोस. नाही काय ते चालणं होतं म्हणतो वारीत, नाही का? इकडे मोकार या ना देतो काय चाललं मी चाललं होईल तर मग पाहता येईल ना पुढं. आता कुर्मदास चालला, हो. तुला काय झालं चालायला? नाही चालला तर आता लय सोयी, गाड्या घोड्या फार दवाखाने काय म्हणू नका. आता काय लोक सेवा करतात नाही, पण तू भरून निघ फक्त. मला ते संकल्पामध्ये एवढी शक्ती आहे ना, या विश्वातली कोणती गोष्ट तू काही करू शकतो. संकल्प शक्तीमध्ये इच्छा शक्ती मग प्रपंच प्रचंड पाहिजे. त्या वस्तूला खेचून आणण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये, खेचून. संकल्प पाहिजे त्याच्यामध्ये, संकल्प शक्तीमध्ये. आता आपण पाहिलंय, अनुभवलंय, तो बोलायचा विषय नाही, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, या मूर्खांना कोटपर्यंत सांगू माझे, न ऐकतील तर अखेर त्यांच्या तोंडात माझी पडेल. काय करणार आहे साधू तरी, नाही का? काय सांगून 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 लईच वैतागल्यावर आई पोराला जोडी ती मग. ते प्रेमाचंच असतं तिच्यावाला. वरून हाणतोय पण आतून हात राहतो ना. शेवटी काय साधूला कल्याणाकरताच बोलवतो साधू. आई कल्याणाकरताच मारी ती मुलाला, अभ्यास कर. एकच बरोबर कोबळ्या आपल्याला रोज अमृत पाहिजे त्या, नाही? रोज अमृत पाहिजे, पण त्याचा लाभ घेतला पाहिजे. काय शरीराची गॅरंटी नसते, नाही का? आहे तोपर्यंत त्याचा विनियोग करून घ्यावा. ज्याला कळाला तरी त्यांना तरी निदान काहीतरी आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. व्हायला कोणाचं जात नसतं, व्हायला कोणाचं जात नसतं. ऐकलं तरी ते श्रवण कामाला येतं, नाही का? कृपा आहे जगद्गुरु तुकोबारायांची आपल्यावर, संतांची कृपा आहे, समर्थांची कृपा आहे म्हणून झालेली सेवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. कुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु